करायचं होतं हे त्यांच्या मनातलं चांदणं आता समोर आलंय। आणि म्हणून शिवसेनेत पडलेली फूट ही परिवारवादामुळे आहे। एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करीन हा दिलेला शब्द आणि मांडलेली भूमिका वेगळी, आणि स्वतःच्या मनातले मांडे उद्धवजींच्या आदित्यला मुख्यमंत्री करण्याचे होते हे आता त्यांच्या स्वतःच्याच बोलण्याने सबळ दिसतंय। संजय राऊत यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे। उद्धव ठाकरे पंतप्रधान उमेदवार असू शकतात, शरद पवार हे पण त्यांना पाठिंबा दिले। कसं बघतात त्याच्या वक्तव्याकडे? मला असं वाटतं की याच्यावर आजच्या संध्याकाळचा महाराष्ट्र की हास्य जत्राचा चांगला एपिसोड होऊ शकतो। त्याच्यावर जितेंद्र आव्हाड काय बोलले, नाना पाटोले काय बोलले, अजून परराज्यातले यांचे मित्र काय बोलतील। त्यामुळे पंतप्रधानपदी त्यांना एक उमेदवार नाही, प्रधानमंत्रीपदी एकमेकाच्या पायात पाय घालण्याची त्यांची स्पर्धा सुरू झाली आहे। प्रधानमंत्री पदासाठी 10 तोंड 10 बाजूने बोलतायत आणि 10 तोंडाने बोलणाऱ्याला रावणच म्हणतात। अशी लोक रामराज्य आणू शकत नाहीत। मोदीजींची गॅरंटी आहे देशाला विकसित भारताची आहे, आणि म्हणून प्रधानमंत्री मोदीजींच्याच मागे जनता उभी राहील। सर, सुप्रिया सुळे यांनी आरोप केलेला आहे की भाजप जे आहे ते षडयंत्र रचतंय शरद पवार यांना संपवण्यासाठी। काय एकंदरीत भाजप असं काही षडयंत्र करतंय का? काय स्वतःच्या निवडणुकीमध्ये भावनिक वातावरण निर्माण केल्याशिवाय मतं मिळण्यामध्ये अडचण होईल हे आता कदाचित सुप्रियाताई सुळेंच्या लक्षात आलं असेल। असा कुठलाही कुठल्या नेत्याला, कुठल्या व्यक्तीला, कुठल्या व्यक्तित्वाला त्याच्याबद्दलचं षडयंत्र हे धंदे भारतीय जनता पक्षाचे नव्हेत। राजकीय मुकाबला करायचा आहे ना सुप्रियाताई, राजकीय मुद्द्यांवर करू। महाविकास आघाडीला टक्कर देऊन जिंकायला महायुती सबळ आहे। भावनिक वातावरणाच्या निर्मितीतून बारामतीत मतांची बेगडी मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, हाच तुम्हाला आमची विनंती वजा सल्ला आहे। जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केले, महायुतीचे 10 ते 12 नेते आमच्या संपर्कात आहेत, लोकसभा नंतर बीजेपी भाजपला पण धक्के बसणार असं त्याचं वक्तव्य आहे। असं रोज काहीतरी नवीन बोलायचं। उद्या सरकार पडेल, सरकार पडलं नाही मग तारखा दिल्या आदित्यजींनी, ते संपलं नाही तर आउटगटकेचे सरकार आहे म्हणून संजय राऊत बोलले, ते झालं नाही तर मग आमच्याकडे तुमचे संपर्कित आमदार आहेत असं शिंदे गटाला त्यांनी सांगितलं, ते झालं नाही आता तुमचे खासदार आमच्याकडे येतील, ते झालं नाही तर आता त्यांच्या संपर्कातले आमदार आमच्याकडे जयंत पाटील म्हणतायत। सलग खोटं बोलणाऱ्यांची ही माळ आहे, आणि त्यामुळे खोटं बोलणाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये ते एकमेकावर कुरगोडी करतायत एवढंच मी म्हणेन। भाजपमधून अर्चना पाटील एकंदरीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभ्या राहिलेल्या आहेत धाराशिवमध्ये। दुसरीकडे सातारची जागाही राष्ट्रवादीच्या ताब्यातून भाजपला मिळालेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात एक मोठा गट आहे तो नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्याचं खापर भाजपवर फोडलं जाते, कारण नाशिकच्या जागेवर सुद्धा आता भुजबळांनी माघार घेतलेली आहे। मला वाटतं अजितदादा पवार, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, रामदास आठवलेजी